जपी तपी साधू संन्यासी थकले आणि नकाच्या सुमडी बोलल्या जटा जमिनीमध्ये गडल्या तरी त्या कर्फ्याचा अंत लागला नाही. ज्याने आम्हाला या धर्तीवरती पाठवलं म्हणजे जन्माला घातलं तेव्हा आम्ही नंगे आलो आणि मेल्यानंतर सुद्धा नंगेच जातो. असे त्या परमेश्वराने या ठिकाणी आम्हाला जन्माला घातलं हो. त्या परमेश्वराची पूजा करतो माझे माय बाप हो. जरा ऐका समोर काय म्हणतो. उसने इतने अवतार. या धरतीच्या पाठीवर अनेक अवतार झाले. कारण या पृथ्वीच्या पाठीवरती पापाचा भार वाढलेला होता. आणि त्या पापाला कमी करण्यासाठी एकाएकाने या पृथ्वीच्या पाठीवरती अवतार घेतला आणि या ध्यानवाला जागवण्याचं कार्य केलं. या माणसाला जागवण्याचं कार्य केलं. म्हणून काय म्हणतो जरा ऐका. तुमको दो है उनको क्यों है चार. इसीलिए लिए उसने इतने अवतार. मैं कैसे पूछूं उस राजा को. 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 हाथी का घर नहीं जिसके गर्दन को. हाथी का घर नहीं जिसके गर्दन को. पूछता हूँ मैं उस धन को. धन देता है जो निर्धन को. पूछता हूँ मैं उस धन को. पूजता हूँ मैं उसी धन को. धन देता है जो निर्धन को. पूजता हूँ मैं उस धन को. धन देता है जो निर्धन को. पूजता हूँ मैं उस धन को.
म्हणजे या पृथ्वीच्या पाठीवर असे 4-4 तोंडाचे 4-4 5-5 हाताचे त्यांनी अवतार घेतला. पण माझा गण कसा आहे? तो 2च हाताचा आहे. आणि ज्याला हत्याचं सोड नाही. प्रत्येक शाहीर हा गणेश भगवंताची आराधना करतो, पण माझा गणेश जरा वेगळाच आहे. माझा गण हा जगापेक्षा वेगळा आहे. कारण त्याला फक्त 2च हात आहे आणि एकच तोंड आहे. त्याच गणाची मी इथं या ठिकाणी पूजा करत आहो. माझे मायबाप या ठिकाणी तो उपस्थित आहे. तो माझ्याकडे पाहत आहे, मी त्याच्याकडे पाहत आहो, म्हणून मी त्याची पूजा करत आहो. आणि काय म्हणतो जरा ऐका. अमृत पीता हर कोई उसका अमृत पीता, उसकी बदौलत हर कोई जीता, उसकी बदौलत हर कोई जीता। हर कोई उसका अमृत पीता और उसी के भरोसे आज हर कोई जीता। दुनिया उस पे पलती है, सबकी जिंदगी चलती है। दुनिया उस पे पलती है, सबकी जिंदगी चलती है। मैं भी तो छूता उसके कन कन को, मैं भी तो छूता उसके कन कन को, पूछता हूँ मैं उसे गन को। मीठा दिया है जिसने मेरे फन को, मीठा दिया है जिसने मेरे फन को, पूछता हूँ मैं उसी गन को। धन देता है जो निर्धन को, पूछता हूँ मैं उसे गन को। धन देता है जो निर्धन को, पूछता हूँ मैं उस गन को। माझ्या जोडीला लाभलेल्या शाहिरा जयाबाई बोरकर यांनी मला घरामध्ये प्रश्नाची मांडणी केली. माझे मायबाप हो, फार सुंदर मांडणी केली. सुंदर, एकदम सुंदर. भाईने विचारलं, सिंधू घाटीमध्ये स्त्री सत्ता गण व्यवस्था होती आणि त्या ठिकाणी 3 गण राण्या होत्या. त्यापैकी एक देवता झाली. त्यापैकी एक गण देवता झाली. म्हणजे त्या सिंधू नदीमध्ये, त्या सिंधू घाटीमध्ये स्त्री नावाच्या
3 होत्या, होते ना. त्याची व्यवस्था होती. आणि त्यापैकी एक गणदेवता झाली म्हणते. हा मॅडमचा प्रश्न आहे. असं. बाईने भरपूर अभ्यास केला बरं. लई अभ्यास आहे बाईकडे आमच्या. नाही, त्यामध्ये भरपूर अभ्यास केला पाहिजे. बघायला तर काही हो. तर मॅडम साहेब, जिथं कुठं असाल, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. जरा नीट लक्ष देऊ नये का? तर त्या गणदेवतेचे नाव आहे भारत माता. भारत माता. आणि ज्या सिंधू घाटीमधून निघाल्या त्या 3 स्त्रिया म्हणजे गंगा, जमुना आणि सरस्वती. त्या सिंधू घाटीमधून सणाने निघालेल्या ह्या 3 स्त्रिया आहे, त्याचं नाव आहे गंगा, जमुना आणि सरस्वती. आणि त्या गणदेवतेचे नाव आहे भारत माता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मला माहित आहे पुढच्या फेऱ्यामध्ये आल्यानंतर तुम्ही मला म्हणणार की तुमचं हे उत्तर जमलं नाही. पण बाई, खरं आहे तर खरं करून दाखवतो. खरं आहे तर खरं करून दाखवायचं. तर मी तुला समजू हो ना. की खरोखर बाई तू अभ्यास केलेला आहे. बघण्यात तर काही हो. आणि खरोखर तुझा अभ्यास केलेलाच आहे. सुंदर अशी प्रश्नाची मांडणी केली आणि हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे बाई. म्हणून काय म्हणतो शेवटच्या कडव्यामध्ये काय का? तर बाई, हा तुझा प्रश्न झाला. हो ना. तर माझा प्रश्न ऐकून घे. शाहिरा जयाबाई, तूने जो गायला वो तेरा मीरा का भजन है. शाहिरा जयाबाई, तूने जो गाई वो तो मीरा का भजन है. मैं तुझे सवाल पूछता हूँ, दिल और दिमाग का कितना वजन है. मैं एक तुझे सवाल पूछता हूँ कि दिल और दिमाग का वजन कितना है. फक्त एवढं सांगून देतो समोरच्या फेऱ्यामध्ये. हो, चांगलं नाव. ऐकतो तू काय सांगते. म्हणून आकडीच्या कडव्यामध्ये काय म्हणते काय? बेचैन रहता हर कोई, बेचैन रहता हर कोई.
शांति देता है जो सबके मन को, पूछता हूँ मैं उसी दर को। मीठा दिया है जिसने मेरे फन को, मीठा दिया है जिसने मेरे फन को, पूछता हूँ